नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी वेगळ्या प्रकारे करायचा विचार चालूच होता. तो हा माझा पहिला व्लॉग आहे आणि पहिल्याच व्लॉगमध्ये जानेवारीच्या पहिल्याच तारखेला 2026मध्ये आपण काहीतरी नवीन असं काहीतरी तयारी करतोय आणि नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. सो पहिल्या ब्लॉगमध्ये आपण कुठे आलो आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी थोडक्यात माहिती देणार आहे. सो आपण आलो आहे हे भरतपूरमध्ये, राजस्थान, आणि आपण एक्सप्लोर करणार आहोत भरतपूरमध्ये बर्ड सँच्युरी. त्याला आपण काय ते कोयलादेव बर्ड सँच्युरी म्हणून पण बोलतात. सो तो एक्सप्लोर करणार. त्या अगोदर आम्ही दाखवतो आम्ही राहिलोय कुठे. सो हा एक हॉटेल प्रताप पॅलेस करून आहे. सो हा बघू शकता तुम्ही, हॉटेल प्रताप पॅलेस. या जागी आम्ही राहिलोय, थांबलोय आणि आम्ही पोहोचलोय ॲक्च्युली 11 वाजता. 11 वाजता पोहोचून आम्ही आता निघालोय फ्रेश फ्रेश होऊन. बघा तयारी पूर्ण जोमात झाली आमची, बघू शकता तुम्ही. आणि पूर्ण तयारीमध्ये आम्ही आता फोटोग्राफी करणार आहोत त्या जागी. आणि फोटोग्राफी करून बघू कसं काय एक्सपिरियन्स येतोय. हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि ब्लॉग कसा होता मला काहीच आयडिया नाही याबद्दल. पण काहीतरी नवीन करायची इच्छा आहे. नवीन स्टार्ट करूया आणि काहीतरी नवीन, म्हणजे विशेष करून ब्लॉगिंग हे क्षेत्र थोडा माझ्यासाठी नवीनच आहे. आणि बघू, हा माझा मित्र आहे शार्दुल. हॅलो. आणि हा मोस्ट ऑफ सेकंड टाइम यायचा इथे येण्याचा. आणि हा मोस्ट ऑफ फोटोग्राफी जास्त करून करतो. आणि आम्ही गेले लास्ट 5-6 वर्षापासून मित्र आहोत, एकमेकांना आम्ही ओळखतो. सो यापुढे आम्ही तुम्हाला दाखवतो की कसं कुठे जायचं. सो लेट्स जाऊया आपण. मित्रांनो, आता आपण हॉटेलपासून निघालोय आणि हॉटेलपासून हार्डली वॉकिंग 5-7 मिनटं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता वाजले किती आहेत? 2 वाजलेत. आणि 2 वाजले पण थंडी किती आहे तुम्ही बघू शकता. फॉग किती आहे, पूर्ण आजूबाजूचा परिसर अक्षरशः कॅमेरामध्ये जास्तीच होतं की नाही माहीत नाही, पण खूप थंडी आहे. आम्ही लेअरवर लेअर घातलेत ॲक्च्युली. आता आम्ही पोचूच त्या अगोदर मी तुम्हाला माझं नाव सांगायचंच विसरलोय. बघा, हे नवीन सुरुवात केली पण एक्साइटमेंट लेवल हाय असल्यामुळे मी माझा इंट्रो देण्यातच विसरलोय. सो माझं नाव महेश परब आणि मी ॲज अ डिझायनर आहे, UI/UX डिझायनर. आणि बघू आता पुढे तुम्हाला समजेलच. व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ टाकतच राहीन, काही ना काही प्लेसेसचे व्हिडिओज. आपण पोचलोय आणि पाहू शकता किती गर्दी आहे. बोर्डमध्ये तुम्हाला समजेल. आता एंट्री घेतोय आणि कसं काय आपण एक्सप्लोर करणार त्याबद्दल तुम्हाला सांगणार थोडं. आपण इथे सायकल रेंट करू शकतो. आम्ही 2 सायकल घेतलेत, ही आणि ही. आणि सायकल ही तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तिथे काउंटर आहे, तिथे लेफ्ट साईडला, या बाजूला एक लेफ्ट साईडचा काउंटर हा सायकलसाठी आणि हा राईट साईडचा ही बुकिंग तिकीटसाठी. आणि हे 2 सायकल. आणि तुम्हाला जर सेपरेटली सायकल नाही घ्यायची आणि तुम्हाला ऑटोने जायचं असेल तर इथून तुम्हाला लाईनीत असा ऑटो बुक करून तुम्ही जाऊ शकता. ही एंट्री आहे आणि ही आहे जी गर्दी. आणि एक प्रॉब्लेम असा झाला आहे की पाऊस सुरू झाला आहे, बघू शकता. मी पण सुद्धा लिटरली भिजलोय. सायकल चालवत आम्ही ऑलमोस्ट 2 ते 3 किलोमीटर आलो आहे. आणि थोडंसं पक्षी दिसले इथे. आपण थोडेसे बघत होतो, पावसाने सगळाच घोळ केला हो. हा, इथे तुम्हाला आता इथे फोटोमध्ये दिसते की नाही माहिती नाही, आणि इथे थोडेसे होते. आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलो पण काही पाहिजे तसं कॅप्चर होत नाही आहे. मग आम्ही आता सध्या पुढे चाललोय, बघू.
सायकल चालवून चालवून दमलोय, खूप वर्षानंतर चालवले. सो आता पुढे परत चालवत जाऊ. आणि आमचं हालत काय झालं ते तुम्हाला दाखवतोय बघा. काय हालत झाली, पूर्ण भिजून भिजून पूर्ण भिजलोय. आम्ही थांबलो होतो एका जागी आणि काहीतरी मोमेंट कॅप्चर करू म्हटलं. तुम्हाला कॅमेरामध्ये जस्टिस होतंय की नाही बघा. आणि हा असा आहे हा परिसर. आणि आम्ही आमचं हे सामान ठेवलं इथे. पाऊस आता सध्या थांबलाय तेवढ्यापुरती. लेट्स सी, काहीतरी मोमेंट कॅप्चर करू थोडं तरी. आणि हे बघा यामध्ये दिसत आहेत इथे. एका जागी थांबलोय आता परत पुन्हा. आणि कोण भेटलाय बघा जरा. कोणी ओळखू शकतं काय? पेंटेड स्ट्रॉक. तुम्हाला मी ते फोटो टाकेनच सगळे. आणि ते सगळे फोटो पाहायचे असतील तर ते माझ्या इन्स्टाला फॉलो करा. इन्स्टा आय डी मी इथे खाली देतोय, तिथे तुम्ही पाहू शकता. आणि पावसाने परत घोळ करायला सुरुवात केली. पाऊस पुन्हा सुरू झालाय. पाऊस काय आम्हाला फोटो काढायला देत नाही बाबा. काय करायचं. आम्ही जसं विचार करतो आम्ही तसं दुसऱ्या दिवशी पण आम्ही सकाळी मॉर्निंगला येणारच आहोत आणि पाहणार आहोत मॉर्निंगचा व्ह्यू. आता तर आम्ही आलो आहोत आम्ही एक बेसिक फोटोज काढायला. पण काय एवढे फोटोज काढता येत नाहीत पावसामुळे. आणि पक्षी बाहेर नाही आहेत पावसामुळे ना. पक्षी बाहेरच नाही आहेत, सगळे आतमध्ये लपून बसलेत. ते पूर्ण पेंटेड स्ट्रॉकचा झुंड बसलाय. हा बघा, पूर्ण ग्रुप बसला यांचा. गेट टुगेदर चालू आहे यांचा. तर माझ्या तर कॅमेऱ्याने काय एवढं जस्टिस होत नाही. पण आम्ही जे फोटो काढतो ते तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा. हा बघा फोटो. तर हा बघा अजून एक डार्टर बर्ड. पावसात बिचारा भिजला आहे, समजून पण येत नाही. तो इथे बघत पण नाही. माणसं अजून फिरतातच आहेत पावसात. चला आपण आता जरा पुढे जाऊ. पुढे जाऊन तुम्हाला अजून वेगळे वेगळे पक्षी दाखवतो. आपण आता पोचलोय एकदम एंड पॉईंटला. एंड पॉईंटला आल्यावर बघा हा असं एक गार्डन येतं. आणि गार्डनमध्ये आता आपण घेणार आहोत चहा. चहा इथे तुमच्या वॉशरूमची सोय आहे. बुलडोझर लावलेले आहेत गार्डनमध्ये. आणि आपण इथं चहा घेऊया. माणसं सगळी चिल करतात, बघू शकता. सगळी माणसं चिल करतात, येतात फिरतायत, मजा करतात. पावसाने पूर्ण घोळ केलेला आहे. पण आम्ही आता उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग 5-6 वाजताच येऊन पूर्ण परत आपण शूट करणार आहोत. तर वर्षाची पहिला दिवस जून महिन्यापासून सुरू झाल्यासारखा दिसेल. हा, पहिली तारीख जून तारीख आली असं वाटायला लागलं. पूर्ण फोटो काढायला पण भेटत नाही मनासारखे. अजिबात विजिबिलिटी नाही आम्हाला. म्हणजे पाहिजे तसे फोटोज काढायला मिळतच नाहीयेत. जसे आम्हाला पाहिजे तसे फोटो काढायला मिळत नाहीत. ऊनच नाही आहे आणि मनासारखं जसं पाहिजे तसं काहीच नाही मिळत आहे. पावसाने लिटरली घोळ केलाय. पण ठीक आहे, उद्या सकाळी आपण बघूया. काय बोलतो, उद्या सकाळी आपण बघू, ट्राय करून बघूया काय होतं. आणि
मगाशी तुम्हाला डार्टर पक्षी दाखवला होता बघा, हा तो भिजलेला तो दिसत नव्हता क्लिअर. आणि हे बघा, हा बघा दिसतोय, हा बघा डार्टर पक्षी. आणि हा पूर्ण पॉइंटला डार्टर पॉइंटच बोलतात. आपण जे एंड पॉइंटला आलो आहोत ना, पूर्ण पॉइंटला डार्टर पॉइंटच बोलतात. सो आता आपला चहा नाश्ता झालेला आहे आणि आपण आता थोडंसं रिटर्नची तयारी करू जायची. तो बघा उडाला, तो बघा उडाला. झालं, जाऊया. कॅमेरा काढला तर तो पाहा लागेल तेवढ्यात. तिकडे तिकडे पुढे मिळेल आपल्याला. दुपारचे 4 वाजलेत, 4:30 झालेत. अजून व्ह्यू बघा कसा आहे, हा बघा दिसतोय समोरची. तुम्हाला ऑटो दिसत नसेल, रिक्षा, पण आम्हाला दिसते. आणि ह्या दोन्ही बाजूला लेक. आम्ही आत्ताच हॉटेलला पोहोचलोय, थोडं फ्रेश झालो आणि आता माझे केस जरा विस्कटले, टोपी घालून जरा चपटले. आता मी निघतोय, थोडंसं काहीतरी पोटपूजा करू. आणि ही काय आमची रूम पाहू शकता, अस्तव्यस्त दिसतंय. काय ते नॉर्मल आहे आपल्यासाठी, अस्तव्यस्त राहणं आपलं काय जन्मसिद्ध हक्क आहे. तर आता आम्ही चाललोय, काहीतरी नाश्ता पाणी करतो, बघू काय मिळतं बाहेर, तुम्हाला अपडेट देतो. आता आलो आम्ही KFC मध्ये, जवळच आमच्या हॉटेलच्या समोर. ऑर्डर केली आहे, ऑर्डर अजून आले नाही. डिनरसाठी काहीतरी वेगळं प्लॅन करू. जवळपास कुठे रेस्टॉरंट दिसतं आम्ही उठलोय आणि सकाळचे वाजलेत 7 वाजले. आता निघालो, आता चहा घेतो थोडीशी. रात्री खूप थकलेलो, मन लॉक करायला मिळालं. आलो तसंच पडलो, तसं झोपून आता बघू सकाळ नोकरी करायची विचार करतो. चांगला सनराईज मिळेल, ऊन असेल आणि फोटो चांगले येतील, बघा कसं काय. चहा पितो आणि एंट्री केल्यावर तुम्हाला अपडेट देतो. आम्ही आत्ता एंट्री केली आणि आम्हाला आतमध्ये बघा काय दिसतं. हरिण आहे, माकडे अशी फिरतायत. मगाशी मोर पण होता, पण तो आम्ही जसा आलो तसा पळाला. आणि हे बघा काय दिसतंय. आणि आम्ही सायकल घेतली आहे, या टायमाला आम्ही इलेक्ट्रिक सायकल घेतली आहे, जे 4 तासासाठी आम्ही पे केले 150 रुपये. आणि काल जी सायकल घेतलेली ती सायकल आय थिंक 100 रुपये ना रे, 100 रुपये आम्हाला पडलेली पूर्ण दिवसासाठी. ही 4 तासासाठी 150 रुपये इलेक्ट्रिक सायकल. आणि आता आम्ही पुढे जातोय, पुढे जर गेलो तर हे सगळे पळतील. आता एवढ्या सकाळी लवकर आल्यामुळे कुत्रही दिसत नाही, माणसांचा रहदारी नाही जास्त, आम्हाला शूट करायला पण मिळेल आणि पाहिजे तसे पक्षी पण बघायला मिळतील. आणि हरिण असे फिरतायत की जसे माणसं जसे फिरतात तसे हरिण फिरतायत रस्त्यात, मजा येते बघायला. आता आम्हाला एक किंगफिशर दिसलाय, आम्ही त्याचा एक फोटो काढतोय.
हा बघा फोटो दिसला. तो मी अपलोड करेनच माझ्या इंस्टावर, तुम्ही तिथे चेक करू शकता. किंगफिशर पक्षी आहे आणि त्याने मासा खाल्लाय, खातोय ॲक्च्युली तो. बघू जरा फोटो काढ. अहो एक मिनिट, व्हिडिओ कर. हा तो बघा खातोय कसा, आणि तो बसलाय त्या झाडाच्या मध्ये, आणि आम्ही इथे बसून त्याला करतोय कॅप्चर. हा बघा इथे, वाव मस्त आलाय फोटो. किती मेहनत घ्यायला लागते. हेच कॅप्चर करायला आलेलो आम्ही काल, पण काल काय भेटलं नाही पावसामुळे. आज जरा मनसोक्त कॅप्चर करतोय फोटोज. मनसोक्त फोटोग्राफी करून झाल्यावर आम्ही आता परत चहा प्यायला आलो, आणि काल दाखवलेला तोच परिसर, पण आज माणसं जरा कमी आहेत. आम्ही जरा शांतपणे बसून चहा पिऊया. आम्ही आता आतमध्ये आलो आणि आतमध्ये थोडंसं एंडला आलो, एंडच्या पण आतमध्ये गेलो, आणि तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारचे टॉवर्स आहेत. अराउंड 4-5 टॉवर्स आहेत. म्हणजे तुम्ही त्या टॉवरवर जाऊन फोटोग्राफी करू शकता किंवा निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आणि आपण एकदा जाऊन बघूया टॉवरवर कसं वाटतं ते, किंवा टॉवरवरती पूर्ण नजारा कसा दिसतो ते तुम्हाला दाखवतो. पूर्ण शांत परिसर आहे आणि पक्ष्यांसाठी आणि त्याशी बसायला आणि परिसर. शूट आमचा झालेला आहे आणि आम्ही झाले 10 मिनटं आम्ही बाहेर आलो आहे. वॉकिंग करत आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो आहे, आणि बघू आता पोटा पाण्याची काहीतरी व्यवस्था करतो, जेवणार, आणि आम्ही आमच्या 7ची ट्रेन आहे, 7ची ट्रेनला आम्ही निघणार. थोडा आराम करून आम्ही परत हॉटेलवर येऊ आणि आम्ही निघू. बघू इथे जवळपास कुठे हॉटेल मिळतं. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. मी व्यवस्थित करतोय की नाही, आणि अशाच प्रकारचे मी व्हिडिओ घेऊन येत राहीन. ट्राय करत राहीन की असंच काहीतरी नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन प्लेसेस मी तुम्हाला दाखवत राहीन. थँक्यू, बाय बाय.